गुलाब, बापरे केवढा मोठा गुलाब डोळ्यात गेला. ही एकटी दिसते, नंबर पण दिलाय, टिपून घेतला पाहिजे. नानी चहा. बोक्या. नानी मला बोक्या म्हणू नकोस, 83 वर्षाचा आहे मी 100ची आहे. बरं दिसत नाही ते. कुणाला? हे एवढा वेळ लागला चहा आणायला? अगं फक्त 2.5 मिनिटं लेट झाला. तोच लेट का झाला? सॉरी. पेपर घेऊ. थांब जरा, मला त्या गुलाबचा नंबर टिपून घ्यायचा आहे. गुलाब कोण? ही माझी मैत्रीण. कधी झाली? ती आत्ता होईल. ती पण एकटी, ती पण एकटी. फोन करून तिला बोलवून घेते. ते हे आण, ते काय कागद. आम्हाला नंबर टिपून घ्यायचा. 9. हा हे काय? एक मिनिट. आता बरोबर आहे. नंबर घेतला म्हणजे काय बरं आहे. फोनचं बिल किती येतं माहितीये का? 15,000 रुपये. तुझे वडील गेल्यापासून तुला मोठं करण्यात माझे सगळे दागिने गेले, त्यात सगळे वळते झाले असे समज. छान. थांब जरा, वाढदिवसाला मला चांगला LED TV आणून दे. हा LED? हा TV बंडल आहे, सारखा बंद पडतो. नाही पण हा टीव्ही मागच्याच वर्षी घेतला होता. म्हातारपणामुळे मी मंद झाले, बंद नाही झालेली. आणि तू म्हणजे ना छळ आहेस माहितीये का? मी छळ आहे? मी छळ आहे? हे ऐकू गेलं वाटतं. नाही छळ नाही, मी कळ म्हणालो. कळ काढ थोडी, मी LED आणतो असं म्हणालो. आता किती कळ काढू? आम्ही काय आज आहे, उद्या नाही. 100 वर्ष झाली तरी त्याचाच त्रास होतोय काय तुला? नाही, आनंद होतोय, आनंद. LED TV आणून दे, त्यात मला पटते. आणतो. जरा महागाईतला आणून दे, स्वस्तातला नको. हाय. हॅलो. मी आत येऊ का? हो ये ना. ये. थँक्यू सर. बस. काय पाणी वगैरे देऊ का? नाही नको, थँक्यू. ऍक्च्युली मी सर्वे करायला आली. तुम्हाला काही प्रश्न विचारू का? हो सर, तुम्ही कुठली डिटर्जंट पावडर वापरता? डिटर्जंट? नाही, ठीक आहे. तुम्ही समाधानी आहात का? हो खूपच. काही नवीन ट्राय करायला आवडेल? म्हणजे सर, आमच्या धुलाई कंपनीने एक नवीन डिटर्जंट पावडर नुकतीच मार्केटमध्ये आणली. 1 किलोवर 1 किलो फ्री. ती ट्राय करायला आवडेल का? ती आपल्या देशात बनली आहे का? हो, प्युअर भारतीय. घ्या ना सर. देशाबद्दल तुला काय वाटतं? मला आपला देश खूपच आवडतो सर. माझं नावच आहे ना, भारती देशवर्तने. ओ, फारच छान नाव आहे. नाही, तुमच्या पिढीला देशाबद्दल जी चाड आहे त्याबद्दल मला खूप बरं वाटतं. दे 1/2 किलो. नाही सर, म्हणजे 1/2 किलो वगैरे, मिनिमम 1 किलो सर. घ्या ना. एवढी? 1 किलो फ्री पण मिळेल. नाही, मग मला जरा विचारायला लागेल. कोणाला? घरात. ओह सर, तुम्ही खूपच चांगले वाटता सर. घ्या ना, 1 किलो तरी घ्या. चांगला म्हणजे कसा ग बाळा? सर, चांगले वाटता म्हणजे तुम्ही असे एकदम छान आहात सर. यंग हार्टेड. देऊ पावडर? हो. बरं, दे 1 किलो दे. यंग हार्टेड म्हणजे? यंग हार्टेड म्हणजे तुम्ही असे एकदम सॉलिड आहात सर. एजलेस. एजलेस? काहीतरीच एजलेस वगैरे काय? काहीतरीच काय सर, खरंच तुमच्याकडे बघून वय कळतच नाही.
किती असेल माझं वय सांग बरं. 50. 50. अजून एक चान्स, अजून एखाद किलो दे. 55. सर 5 किलो पावडर घ्या. नाही, 5 किलो एवढी घेऊन करू काय मी. सर प्लीज घ्या ना. बरं दे दे. 55 नाही बरं का मी. सर माझ्याकडे ना एकूण 10 किलो पावडर आहे. तुम्ही सगळी घेतलीत ना माझं कामच संपेल सर. नाही 10 किलो. बापरे नको, 10 किलो नको, मला घराबाहेर काढतील. सर प्लीज, माझं टार्गेट कम्प्लीट होईल. एक चान्स देतो तुला. वय ओळख. जर बरोबर ओळखलंस तर मी सगळी पावडर घेईन. फार फार तर 58. आता लास्ट चान्स. सर तुम्ही 40चे वगैरे नाही आहात ना. दे सगळी पावडर दे. खरंच. मी 83 वर्षाचा आहे. म्हणजे खरंच वाटत नाहीये सर. मी गणले तुमच्याकडे बघून. नाही, कारण माझं शरीर पोलादी आणि मन सोन्यासारखं आहे. सर तुम्ही 20 किलो पावडर घ्या ना. 20 किलो नाही, 10 किलो पुष्कळ झाले. सर तुमच्यासारखा यंग सिनियर सिटीजन मी माझ्या उभ्या आयुष्यात पाहिला नाहीये. बरं दे दे 20 किलो दे. नाहीतरी तू आता कुठे सगळं एवढं ओझं घेऊन वणवण फिरणार उन्हामध्ये. हा, थँक्यू सर, थँक्यू सो मच. या सर्वेवर तुम्ही सही करा. हो करतो ना, करतो करतो करतो. आणि माझ्याबद्दल रिमार्क पण लिहा. हा सर. हो लिहितो ना. सर पण म्हणजे कसं काय तुम्ही एवढं मेंटेन केलं स्वतःला. मी सांगितलं ना, पोलादी शरीर आणि सोन्यासारखं मन. नाही, तरी पण म्हणजे व्यायाम. व्यायाम. हो हो हो. तुम्ही व्यायाम करता सर या वयात. हो अगदी रेग्युलरली. म्हणजे बघ तू फेसबुकवर आहेस. हो. हा, मी रोज टिप्स देतो. हा म्हणजे हेल्दी राहण्याची टिप्स. मी आजच फ्रेंड रिक्वेस्ट पाठवते सर तुम्हाला. चालेल चालेल. आणि आनंदी राहा तुम्ही. आनंद. वाव, तुम्ही ना खूप इन्स्पायरिंग आहात सर. पण पोलादी शरीर आणि मन सोन्यासारखं म्हणजे. तूच सांग, पोलादी शरीर म्हणजे काय. सलमान खान सारखं. तुला मी सलमान खान सारखा वाटतो. नाही सर म्हणजे नाही, पोलादी शरीर म्हणजे टणक आणि पुरेशी प्रतिकार शक्ती असलेलं शरीर. आणि सोन्यासारखं मन म्हणजे नुसतं मौल्यवान असं नाही, तर टाकीचे घाव सोसणार. म्हणजे पोलाद आणि सोनं याच्यामुळे तुम्ही दीर्घायुषी होता. बोक्या, ए बोक्या. हे कोण. बोक्या इकडे ये. तुम्हाला बोलवतात का त्या. नाही ते बोक्याला बोलवत आहेत. म्हणजे एक बोका आहे आमच्या घरात. बोका. बोका. त्याचं नाव बोक्या. बोक्याचं नाव बोक्या. बोक्या बोक्या बोक्या. अरे ही गुलाब बघ घाणेरडं बोलायला लागलीये माझ्याशी. आता ही गुलाब कोण. नाही, गुलाब म्हणजे एक मांजर आहे. हा, माझ्या आईनी पाळलेली. नानी. तुमची आई रागवल्यात का. नेहमी तशीच असते. मारीन धरून तुला आता जर आला नाहीस तर. बापरे. हा थांब. आलो हा नानी. म्हणजे येतोय बोक्या. कामात आहे ना जरा, येतोय. नाही, तुम्हाला कसं कळलं. कसले उकिरडे फुंकतोयस. अगं जरा थांब. LED पाहिजे ना. पेशन्स ठेव, पेशन्स. काय करू. दुखरी नस. शेवटचे 1000 वेळा तुम्हाला सांगत असते, नसते उद्योग करत बसू नका. पण माझं ऐकाल तर ना. कोणालाही बोलव लवकर. मला हसनातून सोडव. थांबा, असे घाबरवून टाकू नका मला. मी आणते बोलून कंपाऊंडरला. कंपाऊंडर. मालूम मी कायम असाच राहणार. मला चक्कर येते. मला चक्कर येते.